Hello dear students, how are you? This is the lecture number 2 of magnetic materials and today we are going to discuss about origin of magnetism in materials. म्हणजे काही मटेरियल्समध्ये आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दिसून येते आणि काही मटेरियलमध्ये ते मिसिंग असते, त्याच्यामध्ये काहीच संबंध नसतो त्याचा मॅग्नेटिझमचा. ठीक आहे, तर हे कशामुळे होत असतो ते आज आपल्याला स्टडी करायचं आहे. तर जर आपण कोणतंही मटेरियल घेतला, फॉर एक्झाम्पल हा चॉक घेतला, तर याच्यामध्ये मॅग्नेटिझम असेल किंवा नसेल याचं सगळं जे बेसिक असणार आहे ते याच्या फंडामेंटल पार्टिकलवर म्हणजे ॲटमवर डिपेंड करत असतो. ठीक आहे, म्हणजे जर आपण एखादा ॲटम जर बघितला तर ॲटममध्ये काय काय असतो, सेंट्रल पार्ट असतो त्याचा न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये असतो प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे, आणि याच्या अराउंड न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. म्हणजे असं ते काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करणार आहे. ओके, आणि आपल्याला माहीत आहे याच्या आधीचे चॅप्टरमध्ये बघितलं आहे आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट्स. तर याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे का ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे म्हणजे तिथे करंट फ्लो होणार, बरोबर, आणि जिथे करंट फ्लो होणार आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. ठीक आहे, तर ज्यावेळेस इथे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे, इलेक्ट्रॉन असं रिव्हॉल्व होणार आहे, तर ते रिव्हॉल्व झाल्यानंतर तिथे करंट प्रोड्यूस होणार आणि करंट प्रोड्यूस झालं म्हणजे तिथे एक मॅग्नेटिक फील्ड पण काय झाली, क्रिएट झाली. ठीक आहे, म्हणजे याचा बेसिक काय असणार आहे, ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार आहे त्यावेळेस तिथे मॅग्नेटिक इफेक्ट येणार आहे, मॅग्नेटिझम प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, हेच असतो त्याचा ओरिजिन. ठीक आहे, तर याच्यानंतर आपल्याला मेन पॉईंट बघायचा आहे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन. मॅग्नेटिक मोमेंट हे जर आपण जे बघितलं आहे तेच आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन ॲन ॲटम म्हणजे इन अराउंड द न्यूक्लियसच्या अराउंड ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार आहे तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे, मॅग्नेटिक मोमेंट, तर ते किती असणार आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक डायपोल काय असतो, मॅग्नेटिक मोमेंट काय असते हे सगळं स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, परत एकदा आपण रिवाईज करून घेऊ का जर आपण एखादा मॅग्नेट घेतलं तर मॅग्नेटमध्ये काय असतो, इथे नॉर्थ पोल इथे साऊथ पोल, दोन पोल्स आहे म्हणजे इथे डायपोल आलं, ते काय झालं, डायपोल. म्हणून याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक डायपोल म्हणायचं. काय म्हणायचं याला, मॅग्नेटिक डायपोल. ओके, त्याच्यानंतर इथे पोल स्ट्रेंथ बघितली आहे आपण. पोल स्ट्रेंथ म्हणजे इथे काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल इथे प्लस क्यू एम असेल, इथे मायनस क्यू एम असेल. हे जे असते पोल स्ट्रेंथ म्हणजे त्याची जे पॉवर असणार आहे, पोलची अट्रॅक्ट किंवा रिपेल करायची जी पॉवर असते ते पोल स्ट्रेंथ असते. तर ते किती असणार आहे, ते असते क्यू एम, प्लस क्यू एम अँड मायनस क्यू एम. ओके, तर याच्यावरून आपण मॅग्नेटिक मोमेंट घेत असतो. मॅग्नेटिक मोमेंट किती येणार आहे मग, मॅग्नेटिक मोमेंट डिनोटेड बाय एम. मॅग्नेटिक मोमेंटसाठी एम घ्यायचं आहे. मॅग्नेटिक मोमेंट इक्वल्स टू क्यू एम इंटू 2L. हे जे प्रोडक्ट असतो पोल स्ट्रेंथ इंटू लेंथ बिटवीन द टू पोल्स, डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स, ही जी क्वांटिटी असते याला म्हणत असतो आपण मॅग्नेटिक मोमेंट. काय म्हणत असतो आपण, मॅग्नेटिक मोमेंट. ठीक आहे, तर हे जे मॅग्नेटिक मोमेंट असतात ते इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ते रिव्हॉल्व होणार आहे ते कसं प्रोड्यूस होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर हे कशाच्या केसमध्ये आहे, मॅग्नेटिक डायपोलच्या केसमध्ये आहे. बट ज्यावेळेस आपण एखादा करंट कॅरिंग लूप असेल, करंट कॅरिंग लूप असेल आणि त्यावेळेस जर आपण मॅग्नेटिक मोमेंट कन्सिडर केलं तर तो असतो करंट इंटू एरिया. काय असतो ते, करंट इंटू एरिया. तर हे दोन फॉर्म्युलाज असतात. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण हा डिराईव्ह केलेला आहे, करंट इंटू एरिया हा जे फॉर्म्युला आहे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेला आहे. ठीक आहे, तर याचं यूज कसं करायचं ते आपण पुढे बघू. तर सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण इमॅजिन करतो का सेंट्रलला न्यूक्लियस आहे, ठीक आहे, त्याच्या अराउंड काय करतोय, इलेक्ट्रॉन असं रिव्हॉल्व होत आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होणार, तिथे करंट प्रोड्यूस होणार. करंट कसं प्रोड्यूस होणार, मी इथे डायग्राम ड्रॉ करतो. इथे फॉर एक्झाम्पल सेंट्रलला प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे काय असणार आहे, न्यूक्लियस असणार आहे आणि याच्या अराउंड असं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. ठीक आहे, असं इलेक्ट्रॉन काय करतोय, फॉर एक्झाम्पल क्लॉकवाईज घेऊ, याला कसं दाखवू, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे, रिव्हॉल्व होत आहे. तर जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे तर करंट कसं फ्लो होणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय होणार, याच्यामध्ये करंट फ्लो होणार, बरोबर ना. तर आता आपल्याला हे जे करंट फ्लो होत आहे
करंट फ्लो कशामुळे होतं आहे, ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झालं तिथे करंट प्रोड्यूस झालं, त्याच्यामुळे तिथे मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस होणार आहे. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे कसं, एक मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे, तर ते तिथे प्रोड्यूस होऊन जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे मॅग्नेटिक मोमेंट असते ते दोन टाईपची येणार आहे. दोन टाईपची इथे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे. फर्स्ट असणार आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हणत असतो आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, पूर्ण लिहू याचा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता हा जे आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, हे कशामुळे प्रोड्यूस होणार आहे, ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरणार आहे, असं ते रिव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे, असं ते रिव्हॉल्व ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस जे मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे तो असेल इथे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन असं पूर्ण ऑर्बिटमध्ये फिरतोय तर ते स्वतःचे अराउंड पण फिरतोय ना. म्हणजे आता मी इथे एक बॉल घेतला, बॉल घेतल्यानंतर मी असं त्याला स्पिन करून फेकल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये दोन मोशन येणार आहे. असं ते या डायरेक्शनमध्ये, फॉर एक्झाम्पल लिनियर डायरेक्शनमध्ये एक स्ट्रेट लाईनमध्ये पण जाणार आहे, आणि दुसरं ते स्वतःचे अराउंड पण काय करणार, स्वतःच्या ॲक्सिसचे अराउंड पण ते रिव्हॉल्व होणार आहे, म्हणजे स्वतःचे अराउंड ते स्पिन होणार आहे. तर तो जे स्पिन होतोय तर त्याच्यामुळं सुद्धा एक मॅग्नेटिक मोमेंट असेल, आणि ते असेल सेकंड टाईप स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे ज्यावेळेस ते स्वतःच्या ॲक्सिसच्या अलॉंग स्पिन होणार आहे तर त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक मोमेंट असेल ते असेल स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. समजले दोन टाईपचे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे जे सेकंड आहे हे कन्सिडर करायची गरज नाही. 12चे स्टेजपर्यंत आपल्याला हे जे सेकंड असते हे स्टडी डिटेलमध्ये स्टडी करायची गरज नाही. फक्त आपल्याला बघायचं आहे एक नंबरचा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता हे जे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे त्याला डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल घेत असतो एम ऑर्बिटल. काय घेत असतो, एम, आणि तिथे सफिक्सला ऑर्बिटल, ORB. ठीक आहे, एम ऑर्बिटल हे काय असणार आहे, आताच आपण फॉर्म्युला बघितले, दोन पैकी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, I × A, दॅट इज करंट × एरिया. ठीक आहे, आणि आपल्याला माहीत आहे का करंट म्हणजे काय असतो, चार्ज पर युनिट टाईम. काय आहे, चार्ज पर युनिट टाईम. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण चार्ज किती येते, इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो E, चार्ज किती आहे E, आणि डिवाइड बाय टाईम. आता फॉर एक्झाम्पल याने एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं, एक रिव्हॉल्युशनमध्ये ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. फॉर एक्झाम्पल हे जे ऑर्बिट आहे याची रेडियस R आहे. ठीक आहे, हे जे पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार आहे तर ते किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल दॅट इज 2πr. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ते 2πr. आणि त्यासाठी त्याला टाईम किती लागणार, कॅपिटल T एवढं लागणार. किती लागणार ते, कॅपिटल T म्हणजे काय असतो, याच्यामध्ये पिरियड असतो, टाईम पिरियड, एक कंप्लीट सायकल तिथे होणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जर करंटची डेफिनेशन यूज केली, करंट काय असतो, चार्ज पर युनिट टाईम. चार्ज आपण E घेतलं, डिवाइड बाय त्याला पूर्ण सर्कल कंप्लीट करायला T एवढं टाईम लागलं, आणि A एरिया ॲज इट इज घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे चार्ज ॲज इट इज ठेवू, डिवायडेड बाय टाईम पिरियड. आता टाईम जर बघितला आपण, टाईम पिरियड T, तर हे T कशाची इक्वल येणार आहे, आपण जर इथे स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला यूज केला, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम, तर याच्यावरून टाईम किती येणार आहे, टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर, तर तो डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल दॅट इज 2πr डिवाइडेड बाय त्याचा स्पीड किती असेल, त्यासाठी आपण V घेऊ. इथे काय घ्यायचं, V. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, म्हणजे किती येणार, 2πr अपॉन V आहे, म्हणजे वर इथे हे जर आपण वर लिहिलं काय होणार, याला मल्टिप्लाय होऊन जाणार इंटू एरिया A. ठीक आहे, त्याच्यानंतर A म्हणजे काय असणार आहे, ते जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये एरिया किती येतोय, एरिया किती येणार आहे, एरिया ऑफ सर्कल दॅट इज πr². किती असणार आहे, एरिया ऑफ सर्कल πr², म्हणजे 2πr, हे EV आपण 2πr ॲज इट इज इंटू एरिया ऑफ सर्कल इज πr². ठीक आहे, हा पाय कॅन्सल झालं, इथलं एक R आणि इथलं एक R गेलं, म्हणजे काय आलं इथे EVR/2. हे असणार आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. काय असेल हे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट.
पण इथेच संपलं नाही आपलं टॉपिक. आता याच्यामध्ये जर बघितलं ई म्हणजे काय आहे, चार्ज. त्याच्यानंतर व्ही म्हणजे काय आहे, त्याचा स्पीड. आणि आर म्हणजे काय आहे, त्याची रेडियस. तो जे ऑर्बिटमध्ये फिरतोय त्याची रेडियस. ठीक आहे. तर आपल्याला नेक्स्ट आहे याच्यामध्ये हे जे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याला आपल्याला अँग्युलर मोमेंटमच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कोणतं, दुसरं अँग्युलर मोमेंटमच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम समजून घ्या. फक्त आपण मोमेंटम म्हणलं, काय मोमेंटम त्याला लिनियर मोमेंटम पण म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल असं मी असं वॉक करतोय, इथे मी काय करतोय, असं वॉक करतोय. वॉक करत असताना माझा काहीतरी मास असेल, त्याच्यानंतर माझा काहीतरी स्पीड असेल. ठीक आहे. तर मास आणि स्पीडचं ज्यावेळेस मी मल्टिप्लिकेशन घेणार आहे त्यावेळेस मला लिनियर मोमेंटम मिळणार आहे. काय मिळेल तिथे, लिनियर मोमेंटम. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, एखाद्या बॉडीमध्ये किती मोशन आहे, किती तो पुढं मोशन करू शकतो, ती जी क्वांटिटी असते त्याला आपण मोमेंटम म्हणत असतो. द क्वांटिटी ऑफ मोशन कंटेन्ड बाय अ बॉडी इज नोन ॲज मोमेंटम. म्हणजे ते किती मूव्ह होणार आहे पुढे त्याला मोमेंटम म्हणायचं. ठीक आहे. तर तेच जर आपण, हे स्ट्रेट लाईनच्या केसमध्ये झालं, तेच जर आपण गोल फिरत असताना रोटेशनल मोशनमध्ये जर आपल्याला मोशन किती आहे त्या ऑब्जेक्टमध्ये हे जर स्टडी करायचं असेल तर तो असतो याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम. काय असतो, अँग्युलर मोमेंटम. त्याला डिनोट करण्यासाठी सिम्बॉल असतो एल, कॅपिटल एल, आणि त्याचा फॉर्म्युला असतो MVR. V is the speed of that electron, R is the radius of that orbit, M is the mass of electron. म्हणून ME घेऊ इथे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर याच्या फॉर्ममध्ये हे दोघांना आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन करायचं आहे. म्हणून आपल्याला M ऑर्बिटल इज इक्वल्स टू कसं लिहिता येणार आहे. ठीक आहे. त्या लिहिण्यासाठी आपल्याला इथे VR दिलेलं आहे. ठीक आहे. VR घेऊ इथे, VR ॲज इट इज घेऊ. VR घेतलं. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटमसाठी आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, इथे ME मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बरोबर. इथे ME मल्टिप्लाय केलं तर परत ME काय करावं लागणार, आपल्याला डिवाइड पण करावं लागेल ना. ME मल्टिप्लाय करतोय इथे ME मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बरोबर. आणि हा E ॲज इट इज घ्यायचा, हा E ॲज इट इज डिवाइड बाय 2 ॲज इट इज. E/2 आपण ॲज इट इज घेतलं, E/2. त्याला ह्या इक्वेशनला फक्त काय केलं, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय ME, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय ME केलं. ठीक आहे. म्हणून याच्यावरून M ऑर्बिटल किती येणार आहे, M ऑर्बिटल विल बी इक्वल्स टू, इथे ही क्वांटिटी काय झाली आता, अँग्युलर मोमेंटम. आणि कॉन्स्टंट काय आलं, E/2ME इंटू काय येणार आहे, ते कॅपिटल L येणार. समजलं. हे जे कॉन्स्टंट असतो, हा जे रेशो आहे, या रेशोला म्हणत असतो आपण गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो. हे जे फिजिक्सची जे टफेस्ट ब्रँच असते, क्वांटम मेकॅनिक्स, त्यामध्ये खूप मोठं डेरिव्हेशन आहे आणि त्या डेरिव्हेशनवरून ही इक्वेशन येत असते गायरोमॅग्नेटिक रेशोचा. पण एकदम आपण सिम्पल वेमध्ये कसं लिहिता येणार आहे ते आपण इथे बघितलं. ठीक आहे. ही जी क्वांटिटी असते याला काय म्हणत असतो आपण, गायरोमॅग्नेटिक रेशो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर इथे आपण बघितलं तर हे M ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. वेक्टर क्वांटिटीमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन कसा असतो, पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह, म्हणून हा आपण निगेटिव्ह. म्हणजे हे जे दोन क्वांटिटीज आहे, कोणतं, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटम. कन्फ्यूज होऊ नका, याला काय म्हणायचं, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. हे काय आहे, अँग्युलर मोमेंटम. हे दोन्ही क्वांटिटीज कसे आले, निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे ते काय आले, एकमेकांना अपोजिट आले. फॉर एक्झाम्पल हे जे प्लेन आहे असं गोल गोल फिरतो इलेक्ट्रॉन, तर याच्या ॲक्सिसवर वर काय असेल, वर असेल याचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. वर काय असेल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आणि खाली काय असेल याचा, खाली असेल याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम, दॅट इज L बार. म्हणजे दोन्ही पण अपोजिट आले, एक वर असेल तर दुसरं काय असेल, खाली असेल. ठीक आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो समजलं. त्याच्यानंतर हे सगळे क्वांटिटीज समजले. त्याच्यानंतर आपल्याला इथे 15 नंबरचं जे चॅप्टर आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय, तर त्यामध्ये बोहरचे पॉस्च्युलेट आहे. तर त्याच्यामध्ये जे सेकंड पॉस्च्युलेट आहे का, ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन
एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, वेन अन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, देन द अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. म्हणजे याच्यामध्ये अकॉर्डिंग टू बोहर्स सेकंड पॉस्च्युलेट जे त्यांनी 3 दिलेले ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे, पण ह्यासाठी आपल्याला L इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय असतो, हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय आहे, अँग्युलर मोमेंटम असेल कोणत्याही ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय असतो. जेवढं नंबरचं ऑर्बिट असेल त्याला h अपॉन 2 पायनी मल्टिप्लाय करायचं. h असतो याच्यामध्ये प्लँक्स कॉन्स्टंट आणि 2 पाय काय आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली m ऑर्बिटलमध्ये, देअरफॉर m ऑर्बिटल विल बी इक्वल्स टू हे काय येणार आहे इथे e अपॉन 2m e. ठीक आहे, इनटू इथे काय करायचं L ची व्हॅल्यू पुट करायची. L ची व्हॅल्यू किती आहे आता NH अपॉन 2 पाय. ठीक आहे, आणि जर आपण n ची व्हॅल्यू 1 घेतली, बोहरचा फर्स्ट जे ऑर्बिट आहे, इलेक्ट्रॉन फक्त फर्स्ट ऑर्बिटमध्ये नसतात, ते 2 3 4 असे किती का ऑर्बिट असतात, तर त्याच्यामध्ये आपण फक्त एकच ऑर्बिट पहिलं ऑर्बिट कन्सिडर केलं तर m ऑर्बिटल इज इक्वल्स टू किती येणार आहे इथे n ची व्हॅल्यू 1, वर किती येणार मग EH अपॉन इथे 2 × 2 4 पाय me. ठीक आहे, ही जी क्वांटिटी असते याला म्हणत असतो आपण बोहर मॅग्नेटॉन. याला काय म्हणायचं, बोहर मॅग्नेटॉन. ठीक आहे, बोहर मॅग्नेटॉन म्हणता का मॅग्नेट्रॉन, बरोबर मॅग्नेटॉन म्हणता याला, बोहर मॅग्नेटॉन म्हणता येईल. ही जी क्वांटिटी आहे याला म्हणायचं बोहर मॅग्नेटॉन. याची एक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आहे 9.274 × 10⁻⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे. याला पाठ करायची गरज नाही आहे. तुम्हाला जास्त करून याच्यामध्ये हे जे टॉपिक आहे याच्यामध्ये विचारलं काय जातो, याच्यामध्ये हे जे गायरोमॅग्नेटिक रेशो आहे म्हणजे कोणतं E अपॉन 2m याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे विचारलं तर अजून कोणतं, याच्यामध्ये जे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे किती EVR अपॉन 2, हे याच्यावरचं क्वेश्चन जे एक्झाम्पल सॉल्विंगसाठी आहे ते विचारलं जात असतो. ठीक आहे, तर हे आहे त्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. ठीक आहे, समजलं. याच्यामध्ये जास्त काही विचार करायची गोष्ट नाही. सगळ्यात आधी काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार आहे तर त्याच्यामुळे मॅग्नेटिक मोमेंटम असेल तर ते जे मॅग्नेटिक मोमेंट आहे ती किती असणार आहे I × A, करंट इंटू एरिया. करंट म्हणजे काय, चार्ज पर युनिट टाइम. ठीक आहे, चार्ज ॲज इट इज घ्यायचं, टाईमची व्हॅल्यू पुट करायची. टाईमची व्हॅल्यू कशावरून घ्यायची, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईमचा फॉर्म्युला तिथे यूज करायचा. ठीक आहे, म्हणून ते काय येणार आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती येणार आहे, एक रिव्हॉल्युशन झालं म्हणजे तिथे 2πr एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ते 2πr घ्यायचं डिवाइड बाय VI म्हणजे वर गेलं ते. त्याच्यानंतर एरियाची व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यावरून मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर दोघांना ॲडजस्ट करायचे, कशाचा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि इथे अँग्युलर मोमेंटम दोघांना मॅच करायचं आहे. म्हणून काय करायचं, इथे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहायचा. त्याच्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये तो फॉर्म्युला ॲडजस्ट झाला पाहिजे म्हणून त्याला काय करायचं, ME मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ME मल्टिप्लाय आणि इथे डिवाइड केलं. त्याच्यानंतर ही जी क्वांटिटी आहे त्याला काय त्याला L लिहून टाकायचं आणि ही जे रेशो येणार आहे त्याला म्हणायचं गायरोमॅग्नेटिक रेशो. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर इथे बोरचं सेकंड पॉस्ट्युलेट यूज करायचं आहे. ज्यावेळेस ते 15 नंबरचं चॅप्टर होईल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण लक्षात येऊन जाईल याच्यामध्ये हे पुढचं पार्ट बोहर मॅग्नेटॉनचा. आतापर्यंत फक्त तुम्ही हे जे आहे गायरोमॅग्नेटिक रेशोचा इथपर्यंत ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, समजलं. एकदा स्क्रीन पॉज करा, त्याच्यानंतर पूर्ण एकदा लिहून घ्या. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स हा टॉपिक इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यानंतरचं जे पुढचं टॉपिक आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.